नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार गट ड या पदांकरिता 446 या रिक्त जागेकरिता फॉर्म हे भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. तर ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भरतीकरिता लागणारे अत्यंत आवश्यक प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याची स्थापना अधिकृतपणे कधी झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1 मे 1960. तर 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची अधिकृत स्थापना झालेली आहे, जे की 1 मे हा दिवस दरवर्षी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार. तर महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा नंदुरबार हा जिल्हा आहे, जे की 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्यामध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे. तर त्या ठिकाणी 69% लोकसंख्या ही आदिवासी आहे. किती? 69% ही लोकसंख्या त्या ठिकाणी आदिवासी ही लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले पूर्ण डिजिटल राज्य म्हणून कोणत्या राज्याला घोषित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, केरळ. तर भारतातील पहिले पूर्ण डिजिटल राज्य म्हणून केरळ या राज्याला घोषित करण्यात आलेले आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रातील नागपूर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, वारली चित्रकला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची वैशिष्ट्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पालघर. तर वारली चित्रकला महाराष्ट्रातील प्रामुख्याने पालघर आणि ठाणे जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण लोककला आहे. प्रश्न क्रमांक 5, गोदावरी नदीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ए आणि बी. म्हणजेच गोदावरी या नदीला पहिला आहे वृद्धगंगा आणि दुसरा आहे दक्षिण गंगा. या दोन्ही नावाने गोदावरी या नदीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 288. तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही 288 इतकी आहे. तर 78 ही जी आहे तर ती विधान परिषदेची 78 ही जी संख्या आहे तर ती विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 7, आदिवासी हा शब्द सर्वात प्रथम कोणी वापरलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, ठक्कर बापा. तर ठक्कर बापा यांचं पूर्ण नाव काय आहे तर ते अमृतलाल ठक्कर. अमृतलाल ठक्कर हे त्यांचं पूर्ण नाव आहे, जे की आदिवासी हा शब्द त्यांनी सर्वात प्रथम वापरलेला होता. जे की त्यांनी हा जो शब्द आहे तर तो 1930च्या दशकामध्ये 1930च्या दशकामध्ये आदिवासी लोकांसाठी हा शब्द त्यांनी वापरलेला होता. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, जिष्णुदेव वर्मा. तर जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे सध्याचे कितवे आहेत तर ते 22वे आहेत. कितवे? 22वे राज्यपाल आहेत, जे की त्यांनी 10 मार्च 2026मध्ये राज्यपाल पदाची शपथ त्यांनी घेतलेली होती. तर राज्यपालांना शपथ कोण देतो तर तो राष्ट्रपती देतात. कोण देतात? राज्यपालांना शपथ हे राष्ट्रपती देतात. जे की जिष्णुदेव वर्मा हे जे आहेत तर ते त्रिपुरा या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि तेलंगणा राज्याचे माजी राज्यपाल म्हणून त्यांनी कारभार हा सांभाळलेला होता. प्रश्न क्रमांक 9, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3,
तिसरा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो, तर तो राजस्थान या राज्याचा पहिला क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि दुसरा क्रमांक हा जो आहे तर तो पहा मध्य प्रदेश या राज्याचा लागतो. कोणत्या? मध्य प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा क्रमांक हा मध्य प्रदेश या राज्याचा लागतो आणि तिसरा क्रमांक हा आपल्या महाराष्ट्राचा लागतो. प्रश्न क्रमांक 10. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. तर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे, जे की हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि जुना व्याघ्र प्रकल्प आहे, ज्याची स्थापना ही पहा 1955 करण्यात आलेली आहे. कधी? ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना ही 1955 या वर्षी करण्यात आलेली असून हे वाघांच्या मोठ्या संख्येसाठी हा प्रकल्प प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. तर आदिवासी विकास विभाग मंत्रालयाचे कामकाज जे आहे तर ते पहा मुंबई या ठिकाणी चालते. काय? महाराष्ट्र आदिवासी विभागाचे जे कामकाज आहे तर ते मुंबई या ठिकाणी चालते, मात्र कार्यात्मक मुख्यालय हे नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 720 किलोमीटर. तर कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे 720 किलोमीटर इतकी आहे. तर महाराष्ट्राच्या 6 प्रशासकीय विभागापैकी कोकण विभागाला समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. तर कोकण किनारपट्टीला समाविष्ट असलेले पहा एकूण 7 जिल्हे आहेत. किती? 7 हे जे जिल्हे आहेत तर ते कोकण किनारपट्टीला समाविष्ट असलेले जिल्हे आहेत. तर ते जिल्हे कोणकोणते आहेत पाहूया आपण. तर पहिला आहे पहा पालघर हा जिल्हा, दुसरा आहे ठाणे हा जिल्हा, तिसरा आहे पहा मुंबई, तिसरा आहे मुंबई शहर, चौथा आहे पहा मुंबई उपनगर, पाचवा आहे पहा रायगड हा जिल्हा, सहावा आहे पहा रत्नागिरी हा जिल्हा आणि सातवा आहे पहा सिंधुदुर्ग. या 7ही जिल्ह्याला कोकण किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताचे सर्वोच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे, जे की याची जी स्थापना आहे तर ती पहा 28 जानेवारी 1950 कधी? 28 जानेवारी 1950 रोजी स्थापन झालेले हे न्यायालय देशातील सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. प्रश्न क्रमांक 14. तामिळनाडू या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई. तर चेन्नई हे तामिळनाडूची राजधानी आहे आणि सर्वात मोठे शहर आहे, जे की चेन्नई या शहराला पहा मद्रास या नावाने ओळखले जाते. पूर्वी चेन्नई या शहरास मद्रास या नावाने ओळखले जात होते. तसेच पहा हैदराबाद हे तेलंगणा या राज्याची कोणत्या? तेलंगणा. हैदराबाद हे शहर तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. बंगळुरू हे जे शहर आहे तर ते पहा कर्नाटक या राज्याची राजधानी आहे. कोणत्या? कर्नाटक या राज्याची बंगळुरू ही राजधानी आहे. आणि कोची हे जे आहे तर ते पहा केरळ राज्यातील एक प्रमुख शहर आहे. प्रश्न क्रमांक 15. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी कोणी पुढाकार हा घेतलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. तर महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी प्रामुख्याने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 1972. म्हणजेच पहा 22 मार्च 1972 या दिवशी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना ही झालेली होती, जे की हे जे महामंडळ आहे तर ते महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत याची स्थापना ही करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 17. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा पुण्यामध्ये कुठे पुणे या ठिकाणी 24 सप्टेंबर 1873मध्ये कधी 24 सप्टेंबर 1873मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 18 कळसुबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर. तर कळसुबा हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, जे की कळसुबा या शिखराची उंची किती आहे तर ते 1646 मीटर आहे. किती 1646 मीटर असून हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यामध्ये स्थित आहे. जे की हे जे शिखर आहे तर ते पश्चिम घाट डोंगर रांगेमध्ये असून अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर स्थित आहे. तसेच कळसुबा या शिखराला पहा महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19 मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर पहा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पुणे. महाराष्ट्रातील पुणे या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कल्याण आणि अहिल्यानगर. तर माळशेज हा जो घाट आहे तर ते कल्याण आणि अहिल्यानगर या 2 शहरांना जोडतो. जर हा जो घाट आहे तर तो सह्याद्रीच्या रांगेमध्ये स्थित असून तो ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 22 अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. तर अजिंठा आणि वेरूळ या लेण्या ज्या आहेत तर ते पहा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. का अजिंठा आणि वेरूळ या ज्या लेण्या आहेत तर ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये या बांधण्यात आलेल्या होत्या. जे की अजिंठा आणि वेरूळ या ज्या लेण्या आहेत तर ते पहा वाघोर या नदीजवळ आहेत. कोणत्या वाघोर या नदीजवळ स्थित आहेत. जे की अजिंठा ही जी लेणी आहे तर ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये अजिंठा या लेणीची नोंद ही पहा 1983मध्ये कधी अजिंठा आणि वेरूळ या लेण्याची नोंद ही जागतिक वारसा स्थळामध्ये 1983मध्ये करण्यात आलेली होती. जे की या ज्या लेण्या आहेत तर ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते. प्रश्न क्रमांक 23 संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा न्यूयॉर्क. न्यूयॉर्क हे शहर कुठे आहे तर ते अमेरिका या ठिकाणी कुठे अमेरिका या देशामध्ये स्थित आहे. जे की न्यूयॉर्क या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर ती 24 ऑक्टोबर 1945मध्ये कधी 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील ठिपक्याची रांगोळी ही कोणत्या समाजाची ओळख आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा वारली. तर महाराष्ट्रातील ठिपक्याची रांगोळी ही वारली समाजाची ओळख आहे. जे की वारली आदिवासी जमातीची ही अत्यंत प्राचीन लोककला आहे. ही जी रांगोळी आहे तर ती सहसा घराच्या मातीच्या भिंतीवर तांदळाच्या पिठाच्या पांढऱ्या रंगाने काढली जाते. प्रश्न क्रमांक 25 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. तर भारताचे जे उपराष्ट्रपती असतात तर ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जे की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 64 काय आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 64 नुसार यांची तरतुदी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ. तर रातआंधळेपणा प्रामुख्याने जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर या कमतरतेमुळे डोळ्यातील पडद्यावर परिणाम होऊन कमी प्रकाशात पाहण्याची क्षमता कमी होते आणि रात्री अंधुकपणे दिसते.
प्रश्न क्रमांक 27 लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बुलढाणा. तर लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जे की हे जे सरोवर आहे तर ते पहा एका उल्कापातामुळे तयार झालेले जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील मोठे आघाती विवर मानले जाते. प्रश्न क्रमांक 28 ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 29 कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर कोरकू ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. कोणत्या? अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी. कोणत्या? इचलकरंजी या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1956. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा ही 1956 या वर्षी घेतलेली होती. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. तर किती जिल्हे आहेत? तर ते एकूण 8 जिल्हे आहेत. किती? एकूण 8 जिल्हे या विभागामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 फ्लोरोफ्लोरोकार्बन्स. तर फ्लोरोफ्लोरोकार्बन्स या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. प्रश्न क्रमांक 34 पहा खालीलपैकी कोणता जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 35 चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर चिपको हे जे आंदोलन आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 वृक्ष संवर्धन. कशाशी? वृक्ष संवर्धन यांच्याशी ते संबंधित आहे.